वनरक्षकाने केला आदिवासी महिलेचा विनयभंग. शहापूर तालुक्यात उंबरवाडी परिसरात अत्यंत धक्कादायक व गंभीर घटना समोर आली आहे. एका आदिवासी महिलेच्या विनयभंगाचा आरोप एका वनरक्षकावर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार भास्कर डोनारपल्ले असे आरोपी वनरक्षकाचे नाव असून तो फॉरेस्ट रेंजर फोर्समध्ये कार्यरत आहे. संबंधित आदिवासी महिला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी गावाच्या आसपासच्या पळसाच्या झाडांची पाने गोळा करून त्यांची पत्रावळी तयार करून विक्री करत होती. दरम्यान पळसाची पाने गोळा करण्यासाठी वनविभागाची परवानगी आवश्यक असल्याचे तिला सांगण्यात आले. त्यामुळे ही महिला तिच्या मैत्रिणीसोबत परवानगीसाठी वनरक्षकांच्या कार्यालयात जात असताना रस्त्यात त्यांना वनविभागाची गाडी दिसली. फिर्यादी नंदा रवींद्र शिद या बसमधून उतरून वनविभागाच्या गाडीत असलेल्या भास्कर डोनारपल्ले यांच्याकडे परवानगीची विनंती करण्यासाठी गेल्या. त्यावेळी आरोपी वनरक्षकाने महिलेच्या अंगावरील टॅटूबाबत अश्लील टिप्पणी करत तिचे हात पकडले व तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ही घटना केवळ एका महिलेवर झालेला अन्याय नसून सरकारी पदाचा गैरवापर करून आदिवासी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे ज्वलंत उदाहरण असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. सरकारी पदावर असलेले अधिकारी स्वतःला मालक समजून अशा घाणेरड्या कृत्यांपर्यंत जात असल्याचा संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी संबंधित महिलेने शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत FIR नोंदवली असून तिला न्याय मिळावा अशी ठाम मागणी करण्यात येत आहे. तसेच अशा समाजाला कलंक ठरणाऱ्या आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांसह विविध संघटनांकडून केली जात आहे. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आरोपीवर तात्काळ कारवाई करावी आणि पीडित महिलेला न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.